चमकते बाहेर तोंड. तुझं चमकते तोंड. तर नमस्कार गाई तुमचं सगळ्यांचा पुन्हा एकदा आमच्या व्लॉग मध्ये सरचे स्वागत आहे. तर आम्ही चाललोय आता डीमार्टला. सकाळपासून आज व्लॉग स्टार्ट नाही केला पहिला म्हणून आपण व्लॉग सोबत स्टार्ट करू. पायलला मी म्हणलं की मी व्लॉग स्टार्ट करते. हा. मी म्हणलं पायल थांब आपण दोघं व्लॉग सोबत स्टार्ट करू. तर मी थांबले. थांबून आता वाजलेत 5:30. थांबतं संध्याकाळी 6 वाजलेत. आलं असं की मी खाऊन लगेच निघालो मार्केटिंगला. लक्षच नाही 50ला 2 किलो. तर मला लक्षातच नाही की व्लॉग स्टार्ट करायचं. तर मी निघालो घरी आलो 3 वाजता. सकाळी 10 वाजता गेलो झोपलो 4:30-5 वाजता उठलो. त्यानंतर कॉन्टेंट शूट केला आणि आता आम्ही चाललो डीमार्ट मध्ये. असा दिवस आमचा अर्धा संपला. तर मी आता आम्ही चाललो डीमार्टला. तर लवकर तुम्ही व्लॉग बघा. आणि तुला पाहिजे ग्रीन लाईट मध्ये बघायचं तू बघते तू माझ्याकडे. असं का करते तू बॉडीजकडे बघ तू माझ्याकडे नको बघूस. कारण मी तुझ्या प्रेमात पागल झाली हो तिकडं गाईच. तर आजपासून माझा व्लॉग आहे तिकडं चल. नाही तर काय चला चाललं तर आम्ही. तोंड बघ चमकते तुझं बघ बरं आता. हो आता नाही चमकत. लिपस्टिक माझी दाखव. नाही पुसली. हो हा चला बाय बाय नाही सॉरी आता चालू झालंय. भेट लवकर चला. आम्ही चाललो होतो डीमार्टला. मला चहा पिऊशी वाटत होता. आम्ही आलो इराणी कॅफेला चहा प्यायला आणि घेतलाय बन मस्का. चहा बन मस्का फेवरेट. प्रतीक घेतोय आमची ऑर्डर आणि मी थांबली. थँक्स वेटर. पण मस्का चहा सुख खूप दिवसांनी. मी तर पहिल्यांदाच खातोय. एक खोटारडा आपण खाल्लाय पहिला पण. मी आलो डीमार्ट मध्ये आणि नंतर बघा चहापत्ती घेऊन फिरायला लागलाय. बिस्किटचा पुडा घे ना बाबा. हो तो ऑरेंज वाला. इथले लोक ओरडतात ब्लॉग स्टार्ट केला की पण आता केलाय गपचूप मध्ये. लोक ऐक ना इथले लोक ओरडतात ब्लॉग स्टार्ट केला की. डीमार्ट मधून आम्ही थोडीशी खरेदी केली आणि माझा आवाज मला असं वाटतं की तो सगळा आता वाऱ्यामध्ये मिक्स होतोय माझा आवाज. आणि डीमार्ट मध्ये एवढी गर्दी होती. आम्ही त्या गर्दीतून कसं बसं सामान घेऊन निघलो. आता जायचंय आम्हाला सोनाराच्या दुकानात. ते का जायचंय ते तुम्हाला नाही सांगणार आत्ताच. ते थोड्या दिवसांनी मी तुम्हाला सांगेल नक्की. पण आता चाललो आम्ही सोन्याच्या दुकानात चिकन आणायला चाललोय. तर या चिकन खायला. लॉजिक आहे काय गोष्टी. सोन्याच्या दुकानात आम्ही चाललोय का चालू सांगणार नाही. सोन्याच्या दुकानात सोनच भेटणार ना. म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे काय घ्यायला चाललंय हे आता नाही सांगणार असं. काय घ्यायला सोनच घ्यायला आलो ना. सोनच करायचं आलोय ना. काय करायचं चाललंय. सोन्याच्या दुकानात थोडी आपण भांडी आणलं स्टीलची भांड्या चाललंय. एवढ्या येण्यात काढतो खरंच काय बोलू. तर गाईज आम्ही गेलो होतो सोनाराच्या दुकानात आणि तिथं काय झालं आमचं बजेट नव्हतं. मग आम्ही ती वस्तू केलीच नाही. आता सोनाराच्या इथून आलो चिकन घ्यायला. कारण की सोनाराच्या इथून आलो चिकन घ्यायला. चिकन घ्यायला असं मी कधी म्हणाल का उलट. किती घ्यायचं मग. 1 kg 1 किलो कर. मुंडी नको टाकू. मुंडी हां चालेल. कापते आपला माणूस. कापतो आपला माणूस. तर आता आम्ही आलो बाहेरून. बघितलं असं तुम्ही आम्ही बाहेर काय काय केलं ते. तर चिकन मॅरिनेट झालेलं आहे. इथं कालवणला ठेवलेलं आहे. इथं अंडी बॉईल करायला लागली. अंडी बॉईल का करायला लागलीस. खायचं काम करायचं आपलं. अंडी बॉईल कशी काय आणि त्यात डायरेक्ट मिक्स करणार ना. कशात मिक्स करणार आहे. ह्यात चिकन ह्यामध्ये मॅरिनेट करायला अंडी टाकणार ना. ते 65 ला करतो आपण भाजीसाठी नाही. हा
ठेव तिथं. ठीक आहे. तर चला आता स्वयंपाक चालू आहे. आणि बोल बाई काहीतरी बावड सारखी असली ती. हे अंड्याचं काय करणार हे आहे? बघा हे अंडी आहे. ते नंतर बरं तू मगाशी जसं बोलली हा काय आम्ही सोनाराकडे चाललोय हम्म. आणि काय करणार ते नंतर सांगते. सोनाराकडे जाऊन काही स्टीलची भांडी करणार होतो का आपण? कशी करणार होतो? सोनाराकडे सोनच करतो ना म्हणून. हा ते तर आहे, पण मला तसं नव्हतं म्हणायचं. मला म्हणायचं होतं की काय घेणार आहे ते नंतर दाखवतो असं म्हणायचं होतं मला. आणि इथं बसलाय इथं नाही पाणी. हा नशीब असं म्हणायचं होतं मला. मला असं नव्हतं म्हणायचं की आम्ही सोनाराची इथं जाऊन स्टीलची भांडी घेतो. पण जाऊन दे. जिथं डोकं इथं असतं त्याला इथं बोलून काय पाहिजे नसतं. काय करू आता, काय बोलू मी ह्याच्यावरती? तुला म्हणलं थोडंसं शपथ, तुला म्हणलं थोडंसं लसूण सोडून आण मला. दिला की सोलून? कधी? कुठे गेलं तुला लसूण? वारे एक पाकळी दिली, त्यातली एकच पाकळी दिली तर ना नक्की. त्याला एक पाकळी नाही लागणार, 3-4 पाकळ्या कांडे लागणार एवढ्या मोठ्या सोल वाल्या. मग. तेच की मला सोलू लाग म्हणते मी तुला, सोलू लाग. तर आता खूप वेळानंतर जेवण झालं रेडी. आज लेट झालं जेवण करायला मला. 10 वाजता काय 10 वाजता आम्ही वरती असतो पिक्चर कारण बघत. आमच्या इथं शेजारी एक बर्थडे होता, मला तिथे जावं लागलं. त्यात मी कपडे बदलले, परत मग ते कपडे चेंज सगळं करायला कपाट- परत गेले. सगळं कपाट असंच, कपाटातले कपडे सगळे असे बाहेरच काढून आली आहे. ते मला आता गेल्यावर परत आवरायचे, वरती पसारा करून आले. एक ड्रेस घालायला अख्खा पसारा करून आली. मला त्याची ओढणीच सापडत नव्हती. तर जेवण तयार आहे. इथं काळवण, चिकन सुक्का. तुम्हाला सब अंदर उसने गए हैं, क्या दिख रहा है वो? चिकन तर दिसते ना. आणि हे पण नाही नीट दिसलं. दिसलं. अंडी बॉईल केली आहे आणि छोटी चपाती, भाकरी पायाला. मला नाही ती अशीच छोट्या केली. माणसाला छोटी कारण भाकरी. 3 भाकर करत नाही ना. कारण की मी 3च का केलं ते, कारण की पावाची लादी पण आहे ना. मग पप्पा बोलले मी पाव खाणार, लादी पाव. Yes. मग त्याच्यामुळे भाकर कमी केली, एक लादी आहे पूर्ण पावाची. आता मला वर गेला पसारा दाखवतो किल्ला नाही एका ड्रेससाठी. एका ड्रेससाठी आणि 5 मिनिटासाठी. Yes. 5 नाही 10-15 मिनिटासाठी. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता. आणि तुम्हाला मी पसारा दाखवला असता, पण मी ब्लॉग सेव्हिंगला लावलं होता. नेमकाच 3 सकाळ पाहिले पसारा उरकून टाकला पाहिजे टाकून. दमलीच म्हणलं जाऊन दे, उरकून घे फ्री हो. आणि फ्री झाल्यानंतर जरा माझ्या फेसची मसाज कर जरा. खूप माझं दुपारी आम्ही रील करत होतो, अक्षरशः माझं शर्ट आणि फेस दोन्ही एकसारखे दिसत होते टॅन झालाय भरपूर. भरपूर. त्यामुळे थोडं जरा फेसचा मसाज करू आणि भेटूया आपण आता नवीन ब्लॉगमध्ये. डोळे बघा तुम्ही कधी पण, दिसला डोळा कसा लाल लाल आहे बघा. लय लाल डोळे. डोळे बघा, दाखवायला गेलं तर पाणी आलं डोळ्यातून लगेच. बघा आलं पाणी. चष्मा लागलेला आहे मला, 100% चष्मा लागलेला आहे. 100% चष्मा लागलेला आहे मला. तर मार ना अजून, मार पोरींना डोळे मार ना. म्हणूनच चष्मा लागतो माहिती का. मला तर नाही लागला कधी चष्मा. मी तर नाही मारत पोरांना डोळे. बघ काय करायचं सांगा, काय करायचं गाईज? बायको ती बायको असते, हो तिला भुणभुण करायला काही कारण लागत नाही. लोक म्हणतात ते बरोबर आहे. बायकोला भुणभुण करायला काही कारण लागत नाही. कशावरून करल. हे बघ बाय बाय गाईज. आजचा ब्लॉग आपला इथं संपत आहे आता. आणि बोलत काहीतरी. हे बघ, आयुष्यात जर बुनबुन नसेल तर तुला बोरिंग दिवस वाटणार होते. मला पाहिजे बोरिंग दिवस. मला नको, मला टास्क नकोय माझ्या जीवनात. शांत जीवन पाहिजे, एकदम संन्यासी. मग हे थांब 1 मिनिट, इथं काय झालंय बघून दे. काहीतरी चावलंय. शिट, इथं काय झालंय? काय झालंय? बघ केवढं मोठं हे सुजलंय. काहीतरी चावलंय. पिंपल आलाय बाई. नाही पिंपल आलाय. नाही, काहीतरी पिंपल मच्छर आलाय. चावलाय मोठा. पिंपल आलाय फेसवर. नाही नाही, पिंपल पिंपल हे आलाय. असे असतात. इथं पण आलाय पिंपल बघा गाईज. ते पिंपल आहेत, ते पिंपल आहे, पण हा पिंपल नाहीये. सगळं माझं फेस घाण इथं झालं बघ, सगळं. हे लईच मोठं आहे काहीतरी सूट नाही असं. आलं मला अजिबात. फेस वॉश सूट नाही आला तो. आपल्या हिमालयाचा आणावा, तोच वापरावा आता. आपला हे गार्नियरच आहे ना, अजिबात सूट नाही आला मला. सगळा फेस करायला होता, त्यामुळे मी यूज करायला सोडून गेला. तर चला बाय बाय. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आणि लवकरच आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. देवा, आता गाईज उद्या माझा मी बर्थडे. बोलणार नाही, काय सांगणार नाही, काय करणार आहे ते. उद्या माझा बर्थडे. हिचा बर्थडे उद्या 7, 8,
9 नोव्हेंबर 9 जून हा बड्डे तिचा जन्मदिवस आहे आणि पेपरवर बड्डे तिचा 14 जून आहे. तर तिच्या घरच्यांनी ती तारीख वाढवून टाकली होती अशी. शाळेत टाकताना चुकीची पडली ती 14 तारीख झाली आणि 14 तारखेलाच पायलचा बड्डे आहे. त्यामुळे या महिन्यात खर्च होणार आहे. नाही काय खर्च नाही होणार आहे. मी सांगितले बर्थडे नाही करायचा माझा म्हणून. चला बाय बाय गाईस, भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये.